असं म्हणतात ना, जी म्हण आहे की ज्या झाडावर फळं असतात ते वाकलेली असतात, ते खरं आहे. म्हणजे फ्रेंडशिप एका बाजूला, पण ॲज अन आर्टिस्ट आय लुक अप टू हिम. खराच जाण्याआधी जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा तू खूप एक्साइटेड होतीस आणि तू सांगितलेलंस की आता काही महिन्यामध्येच माझं हे प्रोजेक्ट येतंय. 90sच्या लोकांना माहित असेल, प्लॅनेट एम करून एक स्टोर असायचं, म्युझिक स्टोर. ओके. तिकडे जाऊन तुम्ही गाणी ऐकू शकत होता आणि सीडीज वगैरे घेण्यात. मुलांच्या आवाजात आपण असे खूप जोशवाले गाणे ऐकायला आपल्याला मिळून जातात, पण मुलींच्या आवाजात कमी मिळतात. बरोबर. सकाळी 7-7:30 वाजता मी लागले होते लाईन मध्ये आणि माझा नंबर रात्री 8 वाजता लागला. बापरे. इतक्या काळानंतर मराठीमध्ये करण्यामागचं कारण काय होतं? एक असं काय म्हणू, आता बोलायला मला लाज वाटते, कारण 2012 का 13 मध्ये मी असं नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्ता माझ्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांची गोड गळ्याची गायिका प्राजक्ता शुक्रे. आणि प्राजक्ता खरं तर बिग बॉस मध्ये आपल्या भेटीला आलीच होती, पण त्यानंतर आता बाहेर आल्यावर तिने जी काही सरप्राईजेस आणलेत आपल्या सगळ्यांसाठी, 2 म्युझिकल अल्बम्स येतात त्याचे, आणि त्यातला एक आपल्या भेटीला आलेला आहे रुचिता बरोबर. आणि आता दुसरं जे आहे ते खरं तर मला वाटतं खूप ह्यूज सरप्राईज आहे, कारण का अरिजित सिंग यांच्या बरोबरचं हे गाणं आहे तिचं. आणि खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन सगळ्यात आधी, कारण का मला आठवतंय की घरात जाण्याआधी जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा तू खूप एक्साइटेड होतीस आणि तू सांगितलेलंस की आता काही महिन्यामध्येच माझं हे प्रोजेक्ट येतंय. आणि तेव्हा आपल्याला खूप काही बोलता आलं नाही त्यावर, पण आता मला खूप गप्पा मारायच्या आहेत. येस. सो कशी सुरुवात झाली? एक तर तू सगळ्यात आधी खूप मोठी फॅन आहेस अरिजित सिंगचा आणि ते तुला फॉलोही करतात, तर ही सगळी सुरुवात कट्टू आता त्यांच्याबरोबर एक गाणं येतंय तुझं. हो. अरिजित खूप वर्षांपासून माझा फ्रेंड आहे. म्हणजे त्याचा फेम गुरुकुल आल्यानंतर एक कॉम्पिटिशन झाली होती 10 का दम करून. फेम गुरुकुलचे काही कंटेस्टंट्स आम्ही होतो, आमच्यामध्ये झालं होतं. तेव्हा आमची भेट झाली आणि तेव्हापासून म्हणजे 2007-8 आय थिंक पासून आम्ही फ्रेंड्स आहोत. तर आणि तो आता ज्या लेवलवर आहे, जेवढं त्याला प्रेम मिळतं, म्हणजे आय थिंक आपल्या भारत देशात किंवा वर्ल्डमध्ये सर्वात जास्त ऐकलेला आवाज तो अरिजितचा आहे. तर ही खूप मोठी संधी आणि खूप मोठी गोष्ट. म्हणजे फ्रेंडशिप एका बाजूला, पण ॲज अन आर्टिस्ट आय लुक अप टू हिम. आणि तो खूप इन्स्पायरिंग आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की त्यांनी माझ्या कॉम्पोजिशनला आपली आवाज दिली. लोक तरसून जातात वर्षोनवर्ष की अरिजितला भेटायला सुद्धा मिळावं. तर ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि नम्यो स्टुडिओज जे माझंच स्टुडिओ आहे माझ्या 2 पार्टनर्स बरोबर, त्यातलंच एक माझं पार्टनर आणि खूप छान मित्र मनन भारद्वाज, ही इज ऑल्सो व्हेरी रिनाउंड आर्टिस्ट ऑफ बॉलिवूड. त्यांनी लिहिलं आहे, अरिजितनी गायलंय आणि मी कंपोज केलंय. तर आपल्या होम स्टेजवर, म्हणजे आपल्या स्टुडिओमधनं आपल्या फ्रेंड बरोबर गाणं येणं एक मस्त खूप छान फिलिंग आहे खरंच. आणि सगळेच जण ना, प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं याही म्हणजे मराठीमध्येही काम व्हावं, हिंदीमध्ये. तुझं तर एकाच वेळी 2-2 गाणी येत आहेत यार, म्हणजे ही किती कमाल गोष्ट आहे. आणि रुचिता आणि तुझी केमिस्ट्री त्याच्यात खूप छान दिसली आहे, दोघी दिसलात पण खूप सुंदर आहात. सो त्या गाण्याबद्दल मला ऐकायचंय. हे बाहेर आल्यानंतर हे लगेच क्विक केलेलं आहे? हो. नाही तर हे गाणं कंपोज तर मी आल्यालाच करून घेतलं होतं आणि मग त्याच्या प्रोडक्शनवर काम झालं. आणि जसं जसं ते गाणं शेप होत होतं ना, मला एक डोक्यात आलं की मी बिग बॉसच्या घराच्या आत रुचिताला प्रॉमिस केलं होतं की मी नक्की तुला सपोर्ट करणार, मी पाठीशी आहे, तू नको घाबरूस असं. आणि मला क्लिक झालं की या गाण्यावर मस्त म्हणजे परफेक्ट वाटणार रुचिता. आणि तिला फोन केलं, ती खूप एक्सायटेड झाली आणि ती माझ्या स्टुडिओला आली, मी तिकडेच शूट केलं. आणि तिने काय कमाल तिचं परफॉर्म केलंय, ते सगळं जे शिकली आहे. हो, क्लास. म्हणजे वॉरियरचे जे लुक मला हवं होतं व्हिडिओमध्ये, ते परफेक्ट तिच्यामुळे ते एकदम मस्त दिसलंय. आणि गाणं मलाही खूप मजा येते, मला खूप छान रिस्पॉन्स येतोय त्या गाण्याचा, की खूप असं मजा, जोश येतोय ऐकून वगैरे. आणि मुलांच्या आवाजात आपण असे खूप जोशवाले गाणे ऐकायला आपल्याला मिळून जातात, पण मुलींच्या आवाजात कमी मिळतात. बरोबर. म्हणून माझी खूप इच्छा होती की असे मुलीच्या आवाजात पण असं छान जोशवालं गाणं शिवराजासाठी यावं. आणि 1 मेला तर ऑब्व्हियसली बेस्ट डे होता, महाराष्ट्र डे, टू रिलीज दॅट सॉन्ग. तर आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय गाण्याला, तर मजा येते. आणि खूप मस्त झालंय ते, बघताना पण खूप मजा येते आम्हाला. आणि तू जसं आता म्हणालेस की आवाज असा, मुलींच्या आवाजामध्ये अशी गाणी फार कमी वेळा ऐकायला मिळतात. मला सांग, जेव्हा तू अशा पद्धतीची गाणी गातेस, तर तेव्हा त्या आवाजासाठी तुला काय वेगळं काही रियाज करावा लागतो? म्हणजे जनरली माझ्याकडनं किंवा माझ्या आवाजात लोकांनी रोमॅन्टिक, सॉफ्ट रोमॅन्टिक असंच ऐकले आहेत.
पण मी आयटम सॉंग सुद्धा गायले आहेत किंवा माझं जे इथून धक्का आहे ते पण असं एक असं मस्तीवालंच गाणं आहे. तर फक्त एक माइंडसेट चेंज करावा लागतो आणि मस्ती आणावी लागते डोक्यात, बस तेवढंच. बाकी असं काही, आणि थोडंसं मी व्हॉइस मॉड्युलेशन पण करते ऑब्व्हियसली, थोडं एक पॉवर यायला. बाकी गाणं गाण्यात मजाच येते. आणि आता अरिजित सिंग तुझं म्युझिक अल्बम तू येतोय, जी गाणी येते त्याबद्दल मला आता थोडंसं ऐकायचंय, की म्हणजे तू सांगितलं तर आहेच, पण मला ना तुझी ती जर्नी ऐकायची ज्यावेळेस ती तुझी फॅन मुवमेंट होती, किंवा तुला ते खूप अनएक्सपेक्टेड होतं की अच्छा आपली या व्यक्तीबरोबर ओळख होईल किंवा फ्रेंडशिप होईल. तेव्हा तो म्हणजे लहानच होता आणि ही वॉज ऑल्सो डिस्कवरिंग हिमसेल्फ जेव्हा आम्ही भेटलो. आणखीन म्हणजे खूपच छान मैत्री आमची. त्यांनी मला कोल्ड प्लेशी इंट्रोड्यूस केलं. आम्ही बरोबर जाऊन प्लॅनेटम तेव्हा असायची, प्लॅनेटम आता नाहीये, तर 90sच्या लोकांना माहित असेल, प्लॅनेटम करून एक स्टोर असायचं, म्युझिक स्टोर. तिकडे जाऊन तुम्ही गाणी ऐकू शकत होता आणि सीडीज वगैरे घेण्याचं. तेव्हा सीडीज येऊन गेल्या होत्या, तर आम्ही बरोबर जाऊन ते सीडीजचे शॉपिंग करायचो आणि असं सगळं. तर खूप आम्ही एकामेकांशी म्युझिक शेअर केलंय. त्यांनी मला खूप काही त्यांनी जे डाउनलोड करून ठेवलं ते डिस्कोग्राफीज, ते त्यांनी माझ्याबरोबर शेअर केले. आयपॉड आमचा असायचा, तो आम्ही शेअर करायचा की तुझ्या आयपॉड मध्ये काय वगैरे असं. तर तिकडनं इकडे म्हणजे ती जर्नी फायनली टू मेक हिम सिंग. आणि जसं मी म्हटलं की तो स्वतः कधी एवढा मोठा होऊन गेला, ते त्यालाही असं वाटलं असेल की तो तर खरं म्हणजे खूपच असं स्पिरिच्युअल मुलगा आहे. तो खूप साधा आणि असं वेगळंच आहे तो. म्हणजे असं आपण नॉर्मली लोकांकडे बघतो आणि असं वाटतं ना की हा आता ह्याला फेम मिळाला तर हा असं होऊन जाईल वगैरे. त्याचं ते सगळं वेगळंच आहे कॉन्सेप्ट लाईफचं. तर पण तरी आपल्याला ऍज अन आउटसायडर जेव्हा आपण त्याला बघतो ऍज अन आर्टिस्ट, जेव्हा आपल्याला माहित असतं की दुनियामध्ये त्याची किती चर्चा आहे, त्याच्या आवाजाला किती वेट आहे, किती मान आहे, आणि ती आवाज माझ्या कॉम्पोजिशनला भेटणं ही माझ्यासाठी खरंच खूप म्हणजे असं सुंदर क्षण आहे. आणि खूप इच्छा आहे की आणखीन त्यांनी गावं. तर हे गाणं कंपोज केल्यानंतर मी त्याला पाठवलं आणि त्यांनी ऐकल्यानंतर त्याला खरंच खूप आवडलं गाणं. आणि एक ड्राफ्ट त्यांनी पाठवलं आणि मग त्याने म्हटलं नाही पण हे मी आता असंच पाठवलंय तुला, पण मला आणखीन त्यात ऋतू दे, आणखीन मी पुन्हा एकदा तुला एक ड्राफ्ट पाठवेल व्होकल्सचा. तर तो ना इतका सिन्सिअर आहे आपल्या क्राफ्टसाठी, कारण त्याच्या आवाजात खरं तर काही जसं सिम्पल पण गाऊन त्यांनी पाठवलं तर छानच वाटतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण तो एवढं सिन्सिअरली आपल्या क्राफ्टला घेतो की मी आणखीन वेळ देतो, मी एकदा आणखीन पुन्हा गातो, एवढे टेक्स पाठवतो तो. त्याच्यावरनच कळतं की तो खूप सिरियस आहे आपल्या म्युझिकसाठी, आपल्या क्राफ्टसाठी, आणि म्हणूनच आय थिंक इज देअर वेअर ही इज. आणि म्हणजे खूप आनंदाचा क्षण असं म्हणता येईल. क्या बात आहे. आणि आता मराठीमध्ये येते म्हटल्यावरती ती चर्चा अजून आहे, कारण मराठीतलं ती शिवाई खूप छान झालंय गाणं आणि त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळतोय. पण मला विचारायचं प्रश्न की मराठीमध्ये मधल्या काळामध्ये तुझं मराठीमध्ये इथून धक्काच्या नंतर मला वाटतं असं हायलाईट होईल असे प्रोजेक्ट आले नव्हते. तर इतक्या काळानंतर मराठीमध्ये करण्यामागचं कारण काय होतं? केली म्हणजे गाणी फिल्ममध्ये पण गायली आहेत, पण हा असं खूप ठळक असं नाही झालं. काही कारण असं नव्हतं. जनरली बॉलिवूडमध्ये जास्त काम झालं किंवा कव्हर्स पण जे मी गायले ते हिंदी गाण्याचे जास्त, म्हणजे ते असं होत गेलं, असं काही विचार करून नाही, फ्लो मध्ये झालं. इच्छा नेहमीच खूप राहिली की मराठीत पण मी गावं, आणि लहानपणापासून मराठी गाणी खूप ऐकली, भावगीतं खूप गायली आहेत, तर तो प्रश्नच नाहीये. तर आता देर सही काय म्हणतात की म्हण आहे ना, देर आहे दुरुस्त आहे. आता ती त्यात मराठीत म्हण मला माहित नाहीये, पण मला आता मराठीत उशिराने का होईना पण चालू झालंय. तर ती जर्नी आता मला आणखीन स्पीडनी 5th गिअर मध्ये ठेवायची आहे आणि खूप छान छान मराठी गाणी सुद्धा काढायची आहेत, आणि चालू आहे त्याच्यावर काम. ऑलरेडी मी दुसरं मराठी गाणं बनवून घेतलंय, फायनल रेकॉर्डिंग चालू आहे त्याची, म्हणजे होणार. तर धडाधड आता काढायचे गाणी, आता काय सुरू आहे. येस. आता फायनली आता पुन्हा एकदा 3 महिन्यानंतर तू कामाकडे परत आलेली आहेस, म्हणजे आता गाणं, आणि तिथे तुला जो वेळ नाही देता आला गाण्यासाठी तो आता इथे तुला फायनली देता येतोय. मला सांग, महिन्यामध्ये तुला असं गाण्याबद्दल वेगळं काय जाणवलं का, जेव्हा गाण्यापासून तू थोडीशी लांब गेलीस किंवा तो रियाज करायला तुला वेळ नाही मिळाला? खूप मिस केलं मी खरंच. म्हणजे मी नेहमी तिकडे पण म्हणायची की मी ना स्टुडिओ लाईफ मिस करते. म्हणजे ते स्टुडिओचा एक माहोल असतो ना, माझे तिकडे जे प्रोड्युसर्स आहेत किंवा
म्युझिशियन्स आहेत स्टुडिओमध्ये, त्यांच्याबरोबर गाण्याचं गप्पा मारणं किंवा काहीतरी एकत्र ऐकणं किंवा एखाद्या गाण्यावर काम करणं. आणि मग ते जेव्हा शेप होतं ना, म्हणजे माझ्याकडे एक थॉट आला की अशी अशी धून आली, मग मी ती धून रेकॉर्ड करते, मग त्याच्यावरती प्रोडक्ट, ती प्रोसेस, त्यात खूप मजा येते. आणि जेव्हा ती प्रोसेस झाल्यावर ते गाणं असं जिवंत होतं, तर असं असं एक खूप छान फिलिंग येते. क्रिएटरला कळतं की यार आपण काही विचार केला तर ते इतकं सुंदर आता निघून येत आहे. तर ती प्रोसेस मी नक्कीच मिस करायची. आणि रियाज डेफिनेटली मिस करायची, कारण की म्हणजे मी तिकडे फक्त तानपुरा लावायची सुद्धा ना, तर सगळ्यांना असं शांत वाटतं. तानपुराचं साऊंडच असं आहे की आपण असं एक प्रेझेंट मध्ये येतो, आपण असं एक शांत होतो. तर ऑफकोर्स त्या घरात ते प्रेझेंट असणं किंवा ते शांतता मिळणं म्हणजे एक स्वर्ग आहे. तर ते खरंच मिस करायची मी. तर आता ते मला करायला मिळतंय, तर छान वाटतंय. आणखीन डझंट मीन की तिकडे राहून मी एन्जॉय नाही केलं, कारण ते आता मला या बाहेरच्या जगात एन्जॉय परत नाही मिळणार तो एक्सपिरियन्स. म्हणून ते पण मी पुरेपूर मनापासून एक्सपिरियन्स घेतला आणि आता फ्रीडम एन्जॉय करते. क्या बात आहे. आणि ना ह्या सगळ्यामध्ये ना आपलं कौतुक होणं, अप्रिसिएशन मिळणं ही पण खूप महत्वाची गोष्ट असते. आणि जेव्हा इंडस्ट्रीमधलेच दिग्गज कलाकार जेव्हा हे सांगतात, तेव्हा मला वाटतं ते कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप मोठं असतं. तुला तुझी पहिली कौतुकाची ताप आठवते इंडस्ट्रीतून कोणाकडून तरी मिळालेली अशी? म्हणजे मी इंडस्ट्रीशी रुबरू तर आयडलमध्ये आल्यानंतरच झाले. तर तेव्हा तर आमचे जजेस ऑब्व्हियसली सोनूजी, अनुजी, फराजी, त्यांच्याकडनंच अप्रिसिएशन जेव्हा मिळायचे किंवा पहिला ऑडिशन जेव्हा मी क्लिअर केला होता, एकदम पहिला ऑडिशन, ती म्हणजे ती फिलिंग पण मला आत्ताही खूप ताजी आहे. कारण सकाळी 7-7:30 वाजता मी लागले होते लाईनमध्ये आणि माझा नंबर रात्री 8 वाजता लागला. आणि अंदाजच नव्हता की एवढा वेळ लागणार. तर काही खाण्यापिण्याचं घेऊन गेलो नव्हतं की काहीच नव्हतं. बाबा बाहेर वेट करत होते. रवींद्र नाट्य मंदिरमध्ये झालं होतं. आणि 12 तास मी फक्त पाणी तिकडे आज जे होते पाणी पित होते आणि मफलर वगैरे लावून बसले होते, कारण एसीची अगदीच सवय नव्हती. तर पण त्याच्यानंतर 12 तासानंतर जेव्हा झालं सिलेक्शन, ती फिलिंग, ते पळत येऊन बाबांना भेटणं, आणि आम्ही सेलिब्रेट केलं होतं तिकडे. पहिल्यांदा तिकडे हे होतं, काय म्हणतात, सीसीडी होतं. आणि जबलपूरला ऑब्व्हियसली नव्हतं, मुंबई मोठी जागा म्हणून होतं. आणि तिकडे 165 का असं काही रुपीज ती कॉफी होती. अजून लक्षात आहे. आणि ती खूप महाग होती ऑब्व्हियसली तेव्हा. तर ते मी आणि बाबांनी एकच कप घेतली होती आणि दोघांनी शेअर केली होती लाईक अ सेलिब्रेशन. कारण बाबांना कॉफी खूप आवडते. तर दॅट मोमेंट इज एनग्रेव्ड इन. आणि तिकडनं ती जर्नी सुरू झाली असं म्हणेन मी, इंडस्ट्रीची अप्रिसिएशन मिळण्याची. तर मग चालू आहे तिकडनं, मग सुरूच झालं. आणि आजही मला वाटतं कोणी म्हणजे तुझं नाव ऐकलं की अशा इंडियन आयडल मध्ये होती प्राजक्ता शुक्रे, किंवा इथून धक्कासाठी तुझं नाव ओळखलं जातं. मला सांग की तुला प्राजक्ता म्हणून, फक्त प्राजक्ता म्हणून किंवा एक आर्टिस्ट म्हणून तुला काय वाटतं की तुला कुठच्या गोष्टींमुळे ओळखलं अजून गेलं पाहिजे या व्यतिरिक्त? आता जशी माझी ही नवीन जर्नी सुरू झाली ॲज अ कंपोजर, मला खूप आवडेल की लोकांपर्यंत माझी कॉम्पोजिशन खूप जास्त पोचावी. आणि जास्त गाणी मी ॲज अ कंपोजर पण काढणारच आहे. पूर्ण रेडी आहे प्लॅन. आणि खूप छान छान सरप्राइजेस आहेत. म्हणजे खूप सुंदर सुंदर सिंगर्स आणि खूप कमालचे आर्टिस्ट आणि धन्य केलंय माझ्या कॉम्पोजिशन्सला असं मी म्हणेन. सुरुवात अरिजित पासून आहे, जो ग्रेटेस्ट राईट नाऊ. आणखीन खूप छान छान सिंगर्स खरंच आहेत. मी आता रिव्हील नाही करत, पण गाणी रेडी आहेत, प्लॅन्स रेडी आहेत आणि एक एक करून सगळे रिलीज होणार आहेत. तर तेही मला खूप आवडेल. आणखीन एक असं काय म्हणू, आता बोलायला मला लाज वाटते, कारण 2012 का 13 मध्ये मी असं एक ड्राफ्ट लिहिलं होतं सायन्स फिक्शनचं. ओके. पण ते असं हिस्टॉरिकल पेटीतच ठेवलेलं आहे. तर सम डे आय विश की मी ते आळस सोडून, प्रोक्रॅस्टिनेशन सोडून तेही फिनिश करेन आणि ॲज अन ऑथर सुद्धा कधीतरी येईन. पण त्याला वेळ आहे. आता त्याच्यासाठी मला वेळच नाहीये लिहायला. पण दॅट इज ऑल्सो वन ड्रीम. गायिका म्हणून तुझं असं एखादा ड्रीम प्रोजेक्ट आहे की मला हे ना करायचंच आहे, किंवा मला ह्या व्यक्तीबरोबर काम करायचं एकदा तरी? गायिका म्हणून येस. तर 1-2 स्वप्न तर पूर्ण झाले माझे, की जसं शंकर एहसान लॉय बरोबर मला गायला मिळालं. सोनजींबरोबर मला एक डुएट खूप आधी एक सिरियल यायचं, दिल मिल गए डॉक्टर्सचं, तर ते आम्ही गायलो होतो बरोबर सोनजींबरोबर. त्यांच्याबरोबर आणखी मला गायची खूप इच्छा आहे. स्टेजवर तर मला खूपदा संधी मिळाली त्यांच्याबरोबर, टूर करायला सुद्धा मला मिळालंय सोनजींबरोबर. बट टू सिंग अ सॉन्ग,
आणि A.R. रहमान बरोबर पण चान्स मिळाला कोक स्टुडिओमध्ये. पण एक सोलो किंवा एक त्यांच्याबरोबर ड्युएट किंवा फिल्म मध्ये दिल मांगे मोर टाइप्स, तर ते आहे इच्छा. आणखीन सगळेच जे छान आपले कंपोजर्स आहेत इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याबरोबर मला गायचंच आहे. आणि अजय अतुल बरोबर मला गायचं आहे. अमित त्रिवेदीचं मला म्युझिक खूप आवडतं. तर असे खूप आहेत म्हणजे शलीम सुलेमान किंवा विशाल शेखर, जे आम्ही ग्रो होत असताना त्यांची गाणी आम्ही ऐकली. प्रीतम दा ऑफकोर्स. सो या, मोठी लिस्ट आहे. खूप आहे. आता नावं आणखीन आहेत डोक्यात पण. नाही, आणि मी आशा करते की तुझी ही लिस्ट पट्टापट पूर्ण व्हावी आणि छान छान सगळ्या व्यक्तींबरोबर तुला गाणं गायची संधी मिळेल. एक जाता जाता एक प्रश्न की ना, प्रेक्षकांना ना खूप उत्सुकता असते की आता हिंदीमध्ये काम केलंय किंवा मोठ्या लोकांना भेटलंय तर ते लोक कसे असतील, त्यांचा स्वभाव कसा असतील, ते कसे वागत असतील. तर प्रेक्षकांसाठी म्हणून तू आतापर्यंत जितक्या व्यक्तींबरोबर काम केलेत त्यातले 3 कोणीही जे तुला छान तुला आवडेल त्यांच्याबद्दल बोलायला, अशा कोणत्या 3 व्यक्तींबद्दल काय सांगशील? जास्त करून मला संधी मिळाली राहायला म्हणजे ऍज अन आर्टिस्ट ऑल्सो आणि बॅक स्टेज ऑल्सो बघायला, ते सोनूजी होते आणि शंकर एहसान लॉयसर, ऑल 3 ऑफ देम. तर त्यांच्या दोघांबरोबर मी खूप लाईव्ह शोज परफॉर्म केले, म्हणून जवळनं राहण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्या या सगळ्या चौघांबद्दलच मी हे म्हणेन की असं म्हणतात ना, जी म्हण आहे की ज्या झाडावर फळं असतात ते वाकलेली असतात, ते खरं आहे. म्हणजे त्यांच्याकडनं ते शिकायला मिळतं. ते एका नवीन व्यक्तींना सुद्धा जसं भेटतात, जसं ते रिस्पॉन्ड करतात त्यांच्या रिक्वेस्टला फोटोसाठी, कितीही थकलेले असेल. म्हणजे आमचे बॅक टू बॅक समजा 2-3 शोज आहे आणि सगळ्यांची झोप नाही झाली, पण तरी एअरपोर्टवर समजा कोणी येऊन त्यांना रिक्वेस्ट केली तर ते इतकं छान भावाने, इतकं स्माइल देऊन, हे समजून की यार त्याच्यासाठी ही पहिलीच संधी आहे त्या व्यक्तीसाठी. तर ते त्यांच्याकडनं खूप शिकले आहे की कसं प्रेम ठेवायचं सगळ्यांसाठी. आणि ऍज अन आर्टिस्ट तर म्हणजे मी खूप लहान आहे त्यांच्याबद्दल काहीही टिप्पणी करायला. शंकर सर असो, सोनूजी असो, द वे दे सिंग लाईव्ह ऑन स्टेज म्हणजे बियॉन्ड वर्ड्स आहे. सोनूजी तर म्हणजे ते परफॉर्मर पण इतकी कमाल आहेत. ते डान्स करतात, ते एंटरटेन करतात, ते एंगेज ठेवतात आपल्या ऑडियन्सला. आणि एवढ्या वर्षांपासून ते तेच गाणी गातात, पण तरी नेहमी 100% देतात. त्याच शिद्दत म्हणतात ना, त्याच उसी शिद्दत से वो गाते की आज मैं पहली बार गा रहा हूं. आणि ते खूप इन्स्पायरिंग आहे. म्हणजे आम्ही सुद्धा कंटाळतो कधी कधी की यार हे एकच गाणं आपल्याला गावं लागतं सारखं, एक सेट असतो ना खरं. पण ही हॅज ऑलवेज गिव्हन 100% एनर्जी टू एव्हरी टाइम, एव्हरी सॉन्ग, एव्हरी परफॉर्मन्स. सो दॅट इज समथिंग आय लर्न्ड. क्या बात आहे. आणि आता गाण्याबद्दल छान छान आपण बोलणार आहोत, पण मला वाटतं ते पाहण्यामध्ये जास्त मजा आहे जेव्हा ते रिलीज होईल. आणि मराठी गाणं तर रिलीज झालेलं आहे, तर प्रेक्षकांना जाता जाता काय एक छान अपील करशील आणि तुझ्या मनामधली एक फ्रेम त्या गाण्याबद्दलची की जी कायम तुझ्या लक्षात राहणार? शिवबा मराठी. आणि आता हिंदीबद्दल नको सांगूस कारण ते आधी नाही सांगू शकत. हिंदीमध्ये ऑब्व्हियसली फीचर नाही झालाय अरिजित. 2 खूप छान आर्टिस्ट आहे, ऍक्टर्स आहेत थिएटरचे, त्यांना फीचर केलं आहे. ती स्टोरी तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. बाकी नथ सारखी पडतीये माझी. बाकी शिवबा मराठीमध्ये ज्या प्रमाणे रुचितानी ते सगळं, ते वॉरियरचं जे तिने लुक आणि तलवारबाजी आणि ते टायमिंगला ते जे केलंय, तिचं जे लुक निघून आलंय ना, ते कमाल. आणि ती काय म्हणजे तिचं स्ट्रेंथ आणि तिची एनर्जी इतक्यांदा रिटेक करावं लागतं शूटसाठी, पण शी वॉज ऑन इट. म्हणजे की कितीदाही तुम्ही टेक्स घ्या, म्हणजे ते मी फक्त तिने असं शिकवायला आम्हाला ट्रायलसाठी काठी घेऊन वगैरे, पण त्याच्यात हात एवढे दुखायला लागतात तेव्हा कळलं की बापरे ही सॉलिड आहे. म्हणजे ताकद सॉलिड आहे तिच्यामध्ये. तर तिची ती एनर्जी नेहमीच मला लक्षात राहील शिवबा मराठीमध्ये. आणि होठोसे लिपटा या तुम, त्याचं आम्ही टायटल दिलं, जे अरिजितचं गाणं आहे. त्यात तर अरिजितच्या आवाजाच्या पुढे काहीच नाही. तर तीच त्याची मेन गोष्ट आहे त्या गाण्याची. क्या बात आहे. फार छान वाटलं गप्पा मारून. आणि गाण्यामधला तुझा लुक पण मला खूप आवडलाय. म्हणजे अर्थात आम्हाला सगळ्यांनाच आवडलेलं. ती नथ बघून मला सतत तो लुक आठवत होते, चंद्रकोर नथ आणि सगळं. त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुला आणि ते व्ह्यूज सतत वाढत जाऊ देत त्या गाण्याचे. आणि नवीन संख्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से
व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.